हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दुपार झाली होती आणि पोरांना शाळेत सोडून आले तर सोनाक्षीला शाळेत सोडून आले. अर्णवचं डोकं दुखत होतं त्यामुळे तो काही गेला नाही. मुलांना बरं नसतं की आपलंच मन कशात लागत नाही. तसंच माझं झालं होतं. त्याचं 2 दिवस खूप डोकं दुखत होतं. डॉक्टरकडे घेऊन गेले. तर सर्दीमुळे दुखत असेल म्हणून डॉक्टरने सांगितले. औषध वगैरे दिले. पण थोडंसंच कमी आलं. गोळ्या खाल्ल्या की तोपर्यंतच राहते परत. त्याचं डोकं दुखतंय त्यामुळे शाळेत जायला तयार झाला होता. आवरलं होतं सर्व, पण परत डोकं दुखायला लागलं तर म्हटलं, "मम्मी तुला मी फोन करेन शाळेतून." म्हटलं, "मग त्यापेक्षा घरीच राहा, नको जाऊ एवढा त्रास होतोय." तर तो बसला होता टी व्ही बघत. तर शाळेतून आल्यानंतर म्हटलं पाणी भरून घ्यायचं होतं. पाणी भरलं की सगळी कामं झाल्यासारखी वाटतात. नाहीतर सगळीकडे घरात बादल्या, टब, पाण्याची रिकामी भांडेच होतात. त्यामुळे पहिलं पाणी भरून घेते दुपारी, त्यानंतर बाकीची कामं आवरते. तर काल मोटरची जी वायर आहे ही पाणी भरण्याची ती निघली होती. तर काल खूप लेट झाला होता पाणी भरायला. तर शेजारच्या ताईंनी जोडली. 2 दिवस निघत होती त्यात जोडत होत्या. मी काही जोडत नाही. इलेक्ट्रिकच्या काही गोष्टी मी करतच नाही. कोणतीच गोष्ट करायला गेलं तर सोपं आहे, येतं सर्व काही. पण मी करत नाही. भीती वाटते. आपण करायचो एक आणि व्हायचं दुसरंच. त्यामुळे मी त्या भानगडीतच पडत नाही. मिस्टर आल्यावर व्यवस्थित करतात. त्यानंतर पाणी वगैरे भरते किंवा मग शेजारच्या ताईंनी करून घेतलं होतं. तर आता पाणी भरून घेतलं की नंतर खिचडी वगैरे करायची होती. तर सकाळी मेथीची भाजी, चपाती, उसळ होती. पण अर्णव बोलला, "नको मम्मी मला भातच कर." तर मी मसाले भात फोडणीचा करणारच होते रेसिपीसाठी. तर म्हटलं त्याला पण खायला होईल आणि रेसिपीसाठी सुद्धा होईल. तर पाणी लावून घेतलं. पाणी वगैरे भरून घेतल्यानंतर पटकन भात करायला घेतला. तर याची रेसिपी मी आपल्या ॲक्टिव्ह पूजा रेसिपीचं जे चॅनल आहे त्याच्यावरती टाकलेले. तर सर्व मी ते भाज्या वगैरे कापून घेतल्या पाणी झाल्यानंतर आणि सर्व कांदा वगैरे मी सोलून घेते ना, तर सर्व एका ताटात करते. तर सगळीकडे किचनवरती किंवा मग खाली बसून आपण केलं तर सगळ्या घरात फॅननी कांद्याचा पाला, लसणाचा उडून जातो. त्यामुळे मी एखादं ताट करते किंवा वाटी मोठी, त्यामध्ये सर्व काही आपण जो कचरा म्हणजेच कांद्याचं साल, लसणाचं काढलेलं असतं ते टाकते. नाहीतर सगळ्या किचनवर पसारा होऊन जातं आणि एकतर माझं किचन छोटं आहे, त्यामुळे मी अजिबात राडा होऊ देत नाही. जेवढं लागणार आहे तेवढं साहित्य किचनवरती काढून घेते. तर अर्णव माझ्याशी बोलत होता, की "मम्मी तुम्ही शाळेत गेल्यानंतर मी लगेचच पाठीमागे आलो होतो तयार." तर तो झालाच होता. लगेच आलो होतो म्हटलं बॅग घेऊन. पण आम्ही लगेच रिक्षा पकडली आणि शाळेत गेलो आणि परत तो मग आम्ही नाही दिसलो रस्त्याला, की घरी येऊन बसला आणि म्हटलं, "थोड्या वेळाने बरं झालं नाही गेलो. माझं डोकं दुखतं, माझं कशातच मन लागलं नसतं." असा बोलत होता. तरी ते कांदे वगैरे सोलून घेतले, बटाटे सोलून घेतले. तर मी वाटाणा आणि बटाट्याचा फोडणीचा भात बनवत होते. एकदम सोप्पा आहे आणि पटकन होतो. आणि आजकाल कांदे एवढे तिखट येतात ना, रडवल्याशिवाय काही ते सोडणार नाही. आपण किती म्हटलं ना हॅपी राहायचं, आनंदी राहायचं, कोण ना कोण रडवतंच. त्यातलाच एक भाग म्हणजे हा कांदा आहे. आपल्याला रडवतोच. तर असो गमतीचा भाग झाला. तर इथे मी सर्व साहित्य वगैरे तयारी करून घेतली आणि नंतर रेसिपी शूट केली. तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही. पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हा माझा दुसराच व्लॉग आहे. ह्याच्या अगोदरसुद्धा मी एक छोटा व्लॉग शेअर केला होता तुमच्यासोबत. तर जास्त काही मी लाँग व्हिडिओ बनवले नाहीत. शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत. तर जसं जमेल तसं आठवड्यातून 2-3 वेळेस मी लाँग व्हिडिओ टाकणार आहे. आई जेवायला येणार होत्या, तर पटापट म्हटलं बनवून घेते. आई काम झालं की खाली जाऊन बसतात. घरात बसून पण त्यांना बोर होतं. तर सासूबाईंनाच मी आई म्हणते. तर कपडे वगैरे धुतले की खाली जाऊन बसतात त्या. त्यांची बहीण पण इथे जवळच आहे आणि मैत्रिणी आहेत. आजूबाजूच्या बसतात सर्वजण गप्पा मारत. घरात पण एकट्याला बोर होतं. टीव्ही पण बघून किती वेळ बघणार ना. आणि मी माझ्या कामात दिवसभर मुलांना शाळेत सोडायचं, आणायचं, व्हिडिओचं काम करायचं. तर त्या सकाळी कपडे धुतात. नको म्हटलं तरी ऐकत नाहीत. कपडे धुतात. मला म्हणतात, "जोपर्यंत मला काम होतं तोपर्यंत करू दे. नंतर तुलाच करायचं जेव्हा मला काम होणार नाही तेव्हा तूच करणार आहे. तर आत्ता होतंय तर मला कपडे वगैरे धुऊ दे. बाकी कोणतंच काम मी करू देत नाही. मीच सर्व करते." तर त्या म्हणतात, "दिवसभर तू करतच राहते. दुसरं काही करू पण देत नाही. तर बसून कपडे तर धुते. काय होतंय एखादं काम केलं तर?" माझे पण हात-पाय रिकामे होतात, मोकळे होतात. बसून राहिलं तर अंग वगैरे दुखतंय सगळं. त्यामुळे मग त्या कपडे धुतात आणि कपडे धुवायला त्यांना प्रचंड आवडतं. किती पण कपडे असू देत, अजिबात कंटाळत नाही आई. कितीही कपडे असले तरीसुद्धा धुणार. आणखीन काय धुवायचं असेल तर द्या म्हणणार, पण अजिबात कंटाळा करत नाहीत. एवढे जास्त त्यांना कपडे धुवायला आवडतं. असं करून त्या कपडे धुतात आणि बाकीचं सर्व घरातील बाकीची कामं मी करते आणि त्यांना पण माहिती आहे दिवसभर माझा हात चालूच असतो. अजिबात मी बसत नाही. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माझी कामं चालू असतात. व्हिडिओचं दुपारपर्यंत, घरातली कामं, त्यानंतर व्हिडिओचं काम. त्यामुळे त्यांना पण दिसतंय की ही दिवसभर काम करत राहते. उलटं मलाच ते ओरडतात, "काम झाल्यावर थोडा वेळ झोपत जा आणि नंतर तुझं काय ते व्हिडिओचं काम करत जा."
पण लेट झाला तर परत मग व्हिडिओ टाकायला खूप जास्त उशीर होतो आणि मलाच ओरडतात. म्हणतात, "काय ते बनवत बसते व्हिडिओचं, सोडून दे. काय होईना ना जाईना." मी जाईल म्हणते, "आई होईल, एक ना एक दिवस नक्की होईल." कारण रेसिपीचं चॅनल खूप दिवस झाला मी चालवते, म्हणजे व्हिडिओ टाकते. तर 2 वर्ष होत आले. खूप त्याच्यात मला प्रॉब्लेम आले, पण मी काय सोडलं नाही. बनवतच राहते. म्हणतात, "किती दिवस तुला अजून हे बनवायचं आहे?" म्हटलं, "कायमच बनवायचे. त्याला काय, कधी ना कधी होईलच आपलं पण." आणि आईला थोडंसं समजावलं. आईला सांगितलं ना, की YouTubeमध्ये खूप पेशन्स ठेवावा लागतो. लगेच काही मिळत नाही. कोणाकोणाला पटकन सक्सेस मिळतो, कोणाला उशिरा मिळतो. आणि व्हिडिओ बनवायचं काही खायचं काम नाही. खूप त्याच्यामध्ये आपल्याला मेहनत करावी लागते. प्रत्येक गोष्ट दाखवावी लागते. सर्व काही तयारी करून सर्व व्हिडिओ अपलोड करावा लागतो. जे व्हिडिओ बनवतात ना, त्यांनाच माहिती व्हिडिओचं किती कठीण काम आहे. असं नाही की व्हिडिओ मोबाईल चालू केला, व्हिडिओ बनवला आणि टाकला. अजिबात नाही. एडिट करायचं, व्हॉईस ओव्हर करायचे, व्यवस्थित व्हिडिओ लावायचे, अपलोड करायचे, टायटल वगैरे, वगैरे भरपूर सारं त्याच्यात पण काम असतं. तर त्यामुळे आपल्याला खूप पेशन्स ठेवावा लागतो. आणि माझं कसं झालं, ज्यावेळेस मी YouTube चॅनल चालू केलं रेसिपीचं, ॲक्टिव्ह पूजा म्हणून, आणि त्यावेळेस भरपूर सारे नवीन क्रिएटर आले. प्रत्येकजण YouTubeमध्ये व्लॉगिंग करत असू दे, काही असू दे, त्यामध्ये रेसिपी वगैरे दाखवतात. तर जास्त मला रिस्पॉन्स मिळाला नाही रेसिपीला, आणि नवीन-नवीन मला पण जास्त काही एवढं येत नव्हतं. कारण कसं असतं, आपण जेवढा चांगला कंटेंट देणार तेवढा चांगला रिस्पॉन्स भेटतो. त्यामुळे हळू मी शिकत गेले. आणि YouTubeचं कसं आहे, 1 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला 4,000 वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला पाहिजे. तर माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले, पण वॉच टाईम लवकर कंप्लीट झाला नाही. त्यामुळे माझं 1 वर्ष ते वाया गेलं. आणि परत दुसऱ्या वर्षी म्हणजे मी कंटिन्यू ते चालूच ठेवलं. अशा पद्धतीने मला ते लेट झालं. तर मी आत्ता अजून ते चालूच आहे. एक ना एक दिवस होणार आहे. त्यामुळे मी ते करतेच रेसिपीचं सुद्धा. तर असंच माझं रोजचं डेली रुटीन असतं. घरातली दिवसभर कामं करायची, दुपारच्या वेळेत व्हिडिओ बनवायचे, अपलोड करायचे. तर असंच माझं डेली रुटीन असतं. तर आता मला जे ॲक्टिव्ह पूजा माझं रेसिपीचं चॅनल आहे, ॲक्टिव्ह पूजा रेसिपीज, त्यासाठी मला Google ॲडसेन्स पिनसाठी परत अप्लाय करायचं आहे. तर बघू त्याचं काय होतं ते. तर अशा पद्धतीने मी हे सर्व घरातील माझं रोजचं दैनंदिन जीवन आहे, तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. तर इथे मी भात बनवून घेतला होता आणि अर्णवने चिप्स आणले होते. कोणतीही गोष्ट आणली ना, अजिबात पोरं तसेच खात नाहीत. सर्व काही शेअर करून खातात. ती गोष्ट खूप छान वाटते मला माझ्या मुलांची. असं नाही की एकाने आणले तर तोच एकटा खाणार. सर्व बहीण-भाऊ एकमेकांशी शेअर करून खातात. तर मला बोलत होता, "मम्मी कॅमेरा चालू आहे का?" म्हटलं, "हां, चालू आहे." तर तो मला नको दाखव म्हणलं, "तो नाही दिसत." तर असं त्याचं चालू होतं. तर आता त्याला जेवायला वगैरे देते. मी, आई पण जेवण करून घेतो. आई पण आता आल्या होत्या. तर असंच होता आजचा लाँग व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्लॉग पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि तुम्ही हा व्लॉग कुठून पाहताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. सर्व माझं आवरून झालं होतं. आता आम्ही बसलो होतो जेवण करायला. तर आपला वाटाणा आणि बटाट्याचा भात एकदम मस्त झाला होता. या सर्वांनी जेवण करायला. हे पहा, आहे ना एकदम भारी. तर एकदम पोटभरीचा हा भात झाला होता आणि खूप चविष्ट झालेला. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.